त्यामध्ये मला माझ्या भावी देशाच्या भवितव्याचं चित्र मला दिसलं. आणि एवढं जरी काम झालं तरी आपण खूप काही काम करू शकतो. आणि आज त्या क्षेत्रातून ते निवृत्त होऊन राहिले. ते याचा अर्थ असा होते की आतापर्यंत ते सरकारी पेशामध्ये, नोकरीमध्ये आणि त्यांच्या कामामध्ये बांधिलकी होते. कारण की शिक्षकाचं काम थोडं सोपं राहिलं नाही. आता आमच्याकडे 101 शिक्षक आहे. त्या शिक्षकाला 2 मिनिटं झाली तर बोलावलं, आमच्या मागे हा रेकॉर्ड आहे, तो रेकॉर्ड आहे, हा काम आहे, तो काम आहे, जनगणना आहे, वगैरे वगैरे दुनिया भराचे काम शिक्षकाच्या मागे लावून ठेवलेले आहे. त्याला शिक्षकाचं काम कमी करावं लागते आणि बाकीचे धंदे जास्त करावं लागते, असं दिसत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला वेळ काढून मुलांमध्ये एवढे संस्कार रुजवणं, त्यांची जडणघडण करणं, त्यांच्यासाठी अतिरिक्त वेळ देऊन आपला परिश्रम ओतून त्यांना निर्माण करणं. नाही तर 5 वाजताची सुट्टी म्हणून 4 वाजता निघून जाणारे मास्तर आहे आणि 5 वाजताची सुट्टी होऊन 6 7 वाजतापर्यंत काम करणारे सुद्धा शिक्षक आहे. हे काम तोच करू शकते ज्याला या देशाबद्दल, मुलाबद्दल, मुलीबद्दल, या राष्ट्राबद्दल काहीतरी प्रेम होतं. आमच्या क्लासरूम अभ्यासाचं किती प्रेम आहे माहिती आहे का या देशावर. 1 हप्त्याची ड्युटी आता पाहतो म्हणलं तर आपल्या सरकारचं जे लक्ष आहे, जे चित्र आहे, हे कोणीकडे आहे हे आपल्याला सहज समजते. सरकार सरकार आहे, मग ती कोणत्या पक्षाची आहे हा विषय नाही. गोष्टीसारखे जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत शिक्षण क्षेत्र आहे कोणत्याच क्षेत्रातून कोणत्याच प्रकारची सामाजिक क्रांती, वैचारिक क्रांती जी आहे ती या समाजामध्ये होणं शक्य नाही आहे. आणि म्हणून स्वयंप्रेरित शिक्षक जे आहे हेच या देशाचा आधारस्तंभ आहे. आणि त्याच्यामुळे आज त्यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असल्यामुळे स्टेजवर जेवढे बसलेले आहे या प्रत्येकाच्या कार्याबद्दल जर बोलतो म्हटलं तर अख्खी रात्र आपल्याला कमी पडेल. हे सगळे मोठी लोक आहे बसलेले, ज्यांच्या तारखा घ्यावं लागतं महिना 2-2, 3-3 महिन्या पहिले. पण एका व्यक्ती ते काही सांगण्याची काही आपल्याला अशी वेगळी गरज नाही आहे. एवढंच नाही तर इथे जे खाली बसलेले लोक आहेत हे सगळे तन मन धनाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा मंडळामध्ये सर्वतोपरी निस्पृह आणि निष्काम भावनेने काम करणारे आहे. काही अखिल भारतीय गुरुकुलच्या मुद्रीप्रमाणे काही बिल्ला दिला, काही पद दिलं, काही गळ्यामध्ये माळ टाकली, पद प्रतिष्ठा याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता जे लोक सरळ काम करतात तो सेवा सामर्थ्य अध्याय आपण पाहतो. आणि मग परी सेवा मानतो धन काही अपेक्षा न ठेवणं, तो शेवटी त्याला भगवान पूजू लागले घरोघरी. म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा नको, अशा प्रकारची सेवा, अशा प्रकारची निश्चित सेवा ही इथे अपेक्षित आहे. आणि ती आसुले गुरुजींनी केलेली आहे. एवढंच नाही तर मग सागरामध्ये त्यांनी चालवले सत्कार शिबिर